नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचाच थंबनेल बघितला आहे की शेवंती रिकटिंग म्हणजे अर्थात जी कटिंग केल्यानंतर काय करणं गरजेचं आहे। तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ। त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। त्याच्यात मित्रांनो जी शेवंती होती चांगल्या पद्धतीने आपला शेवटचा तोडा झाला आणि त्याच्यानंतर आपण रिकटिंग केली। तर रिकटिंग करत असताना तुम्ही बघितलं असाल की या ठिकाणी आपण रिकटिंग केलेली आहे। ही रिकटिंग करत असताना हे जे मोठाले जे झाडं होते अर्थात ज्यावेळेस आपण तोडणी केली तर तोडणी केल्यानंतर आपण जी रिकटिंग केली अर्थात या ठिकाणी आपण या पूर्ण पद्धतीने ह्या पूर्ण झाडापासून जेवढ्या असणाऱ्या ज्या फांद्या असतील त्या आपण पूर्णपणे कट केल्या। कट करून आपण लांबच्या शेतामध्ये टाकून दिल्या। तर रिकटिंग केल्यानंतर पहिलं काम या ठिकाणी हा फंगस किंवा बुरशीचा प्रादुर्भाव राहू शकतो किंवा सॉइल ऍप्लिकेशन किंवा आपण ड्रिपचं पाणी आहे पाटपाणी म्हणू शकतो त्याने काय करणं गरजेचं आहे। तर सर्वात अगोदर या ठिकाणी हे कापल्यानंतर या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो। तर म्हणून या ठिकाणी स्वस्तामध्ये कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिकमध्ये असणारा जे साप बुरशीनाशक पावडर आहे ते या ठिकाणी आपल्याला स्प्रे करून घ्यायचे। साप म्हणजे का तर ह्या दोघांच्या याच्यामधनं ज्या काडीमधनं जे फंगस किंवा विषाणू जे जाणारे असतात ते जाऊ नये म्हणून या ठिकाणी सापचा स्प्रे करायचा आहे। साधे साधे कीटकनाशक क्लोरोसायपरमध्ये जे असणार आहे ते आपण या ठिकाणी वापरू शकता किंवा प्रोपेक्स सुपर आहे। दुसरी गोष्ट एक कीटकनाशक झालं एक बुरशी झालं आणि ह्याला न्यूट्रिशन डिफिशियन्सी दाखवत असते। कारण का शेवटचा तोडा झाल्यानंतर आणि रिकटिंगमध्ये बराच जवळजवळ 15 ते 30 दिवसाचा गॅप जातो, रिकटिंग होत असते, पाणी दिलं जात नाहीये म्हणून या ठिकाणी मायक्रोटन जाणं स्प्रेच्या माध्यमातून म्हणून गरजेचं आहे। तर या ठिकाणी चिलडयुक्त मायक्रोटन देणं गरजेचं आहे आणि स्टिकर वापरा। हे 4 महत्त्वाचे पर्याय आणि ड्रिपच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचा पर्याय करायचा आहे। कारण का 15 ते 20 दिवस 25 दिवस आपण कुठल्याही प्रकारचं पाणी देत नाही, पाणी तोडलं जातं, सगळे अन्नद्रव्य स्टॉप जातं, रूट झोन डेव्हलप स्टॉप असते। तर या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर फॉस्फरिक ऍसिड 5 किलो या ठिकाणी एकरीचं प्रमाण आहे, थोडंसं हाय व्हॅल्यूम द्यायचं आपल्याला कारण तो रूट झोन डेव्हलप त्या ठिकाणी स्टॉप झालेला असतो। म्हणून फॉस्फरिक ऍसिड 5 किलो आणि युरिया साधारणपणे 10 किलो या ठिकाणी आपल्याला प्रति एकर या प्रमाणात देऊन घ्यायचे। तर ही 2 महत्त्वाची जी कामं आहेत ते आपल्याला कंपल्सरी करून घ्या म्हणजे जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये नवीन रूट झोन ऍक्टिव्ह होईल। जमिनीमध्ये असणारे जे खत व्यवस्थापन आहे ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे आणि त्याच्यात आपल्या झाडांची ग्रोथ वाढ फुटवा या पद्धतीने कशा चांगल्या पद्धतीने करता येईल ते आपल्याला करून घ्यायचे। निश्चितच ही माहिती तुम्हाला आपल्याला आवडली असेल अशी अपेक्षा करतो। आवडली असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।